विचारांना अधीन राहून या देशाच्या विचारासाठी आज आम्ही पूर्णपणे संग्राम भैया यांच्या पाठीमागं पूर्णपणे खंबीर उभा राहून आज गुलाम कसा घेता येईल या दिशेने वाटचाल करायची। कार्यकर्त्यांनो, ही इलेक्शनची वेळ मागची नाहीये। सांगायचं कारण एवढंच आहे तुम्हाला की तुम्ही इथे हलगर्जीपणा करतात, इथपर्यंत यायचं पण मेळाव्याला थांबायचं नाही। इथं येऊन गाड्या परत कुठेतरी दुसरीकडे न्यायच्या, मग येऊन उपयोग तरी काय? हजारांची गर्दीपेक्षा थोडे तरी असते पण घराघरातून मतदान काढून जर तुम्ही मतदान केलं तर सुजय विखेला सुद्धा तुम्ही दाखवून देतात का आम्ही आमचा गट कसा राखतो, आमचं गाव कसं चालवतो, आमच्या गावाला कोणाची खैरात नको, येणारा राज्य शासनाचा निधी जरी आम्ही व्यवस्थित वापरला तरी आमचं गाव आम्ही सुखी करू शकतो। त्यामुळे भीक मागायची हात पसरायची कोणत्याही गावाला गरज नाही। देहरीगावाचा आणि निंबळकरांचा हा मेळावा जो आहे, या मेळाव्याने खूप काही बघितलेलं आहे, खूप काही लोकांचे प्रचार केलेले आहे। तो कोणत्या पक्षाचा असेल, अपक्ष असेल, हे लामखेडे साहेब पंडित आहेत, त्यांना पण त्याचा अनुभव आहे। मोठ्यांपेक्षा मला तर वाटतं लामखेडे साहेबांनी सूचना बी केल्या होत्या। भिकारी का असणार त्याचं एक मतदान मोलाचं आहे, पण मोठ्या माणसाला जर तुम्ही म्हटले गाडी घेऊन फिरा तर तो कार्यकर्त्याला आदेश देतो का तू ही गाडी घेऊन जा, त्या कार्यक्रमाला जा, पण तो कार्यकर्ता कशा पद्धतीने तळमळीने येतो का नाही येतो हे काम करण्याचं ते ज्येष्ठांचं काम आहे। का आपण आपला कार्यकर्ता पाठवलाय तो खऱ्या रूपाने संग्राम भैयांचा झालाय का हे पाहणं ह्या आता नवीन आघाडीचं काम आहे। त्यासाठी जर माझ्याकडून काही चुकत असेल मित्रांनो तर नक्कीच मला पुन्हा कुणीतरी फोन करून सांगा काही चुकतंय म्हणून। त्यासाठी संभाजी ब्रिगेड फक्त गुलालच नव्हे तर संग्राम भैया हे कायमस्वरूपी खासदार कसे राहतील आणि नगरचे प्रश्न कसे सोडवतील, नगर जसं सुखी गेलंय तसं आपला जिल्हा सुखी कसा होईल, 7 तालुके आणि जो तालुका पूर्णपणे नेस्तनाबूत झालेला आहे त्या तालुक्याचे वारसदार म्हणून आमचं जे म्हणणं घराणं जे दादाचं असेल, आमचं असेल ते भैयांच्या रूपाने ऐकलेलं आहे आणि भैयांच्या रूपाने नगर तालुक्याला जे नवीन नेतृत्व भेटणार आहे त्या नेतृत्वासाठी संभाजी ब्रिगेड पूर्णपणे आमदारांच्या पाठीमागे असेल हे